टाईमचा बेसिकली आमचं नियोजन चालू आहे. माझ्या असं मत आहे की 48 आवर्सचा पिरियड आम्ही फिक्स करणार आहोत. 48 आवर्सचा. पण समजा की एकच दिवस 1000 आले तर थोडासा टाइम वाढू शकते. सर, बऱ्याचशा पथकांनी आपल्याकडं परवानगीसाठी अर्ज केले होते. क्रीडा विभागाने ते नाकारलेले आहे. ते परवानगी देण्याच्या अगोदर काही मंडळींनी सनस ग्राउंडवरती ताबा मारलेला आहे. तर आपले अधिकारी आपण पाठवणार आहोत, कुठं काय झालं? नाही, अधिकारी गेले होते त्या ठिकाणी. बेसिकली सूचना अशी आहे की तिथे नियमाचं उल्लंघन नक्कीच झालेलं आहे असं आम्हाला म्हणता येणार नाही. पण तिथे असं सांगण्यात आलं की हा जो क्रीडा आहे, जो ग्राउंड आहे, त्याचं काही नुकसान होणार नाही, तसा एक आम्ही त्यांच्याकडून घेतो आहे. बेसिकली कसं आहे की ढोल पथकांच्या सरावासाठी आम्हाला एम्युनिटी स्पेस किंवा कुठेही आम्ही देऊ शकतो, पण त्यांचा आग्रह ते एकच ठिकाणीसाठी काय आहे मला पण कळत नाही. मुद्दा असा आहे की जो इतका चांगल्या प्रकारे आम्ही मालमत्ता तयार केलेला आहे त्याचं नुकसान होऊ नये त्या दृष्टीने आम्ही बघू. निर्बंधमुक्त नेमकी काय टर्मिनॉलॉजी नाही, निर्बंधमुक्तचा डेफिनेशन कठीण आहे. मी आता सांगितलं आपल्याला. बेसिकली कसं आहे की हे स्वतःहून काहीतरी लोकांनी हे केलं आहे, प्रचारित असं. निर्बंधमुक्त तर काहीच होऊ शकतं नाही. म्हणजे बेसिकली तुम्हाला तुम्ही जाऊ द्या, गणपतीच्या फेस्टिवलचं जाऊ द्या, निर्बंधमुक्त जीवन आम्ही म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की रुसो हॅड सेड वन थिंग, मॅन इज बॉर्न फ्री बट एव्हरीवेअर ही इज इन चेन्स. तर हे निर्बंधमुक्त जीवन शक्यच नाही आम्हाला. तर निर्बंधमुक्त साजरा कसा करता येईल? निर्बंधमुक्तच्या नावाखाली नाही, निर्बंधमुक्त बेसिकली एक म्हणजे थोडासा उत्साहामध्ये काहीतरी म्हणजे सांगितलं गेलं असा एक शब्द आहे. खरे राज्य सरकारने जे काही फंड जाहीर केला आहे त्याच्या संदर्भात काही सूचना आल्यात का? नाही, हे थोडंसं हे लोकांमध्ये काहीतरी माहितीचा अभाव आहे. शासनाने नक्कीच केलेला असेल, पण तो महापालिकेसाठी काही तरतूद आमच्याकडे तर अजून आलेला नाही. हे राज्य उत्सव म्हणणार नेमकं काय कळत नाही अजून. 500 कोटी देणार, कोणी म्हणते 100 कोटी देणार. नाही, राज्य उत्सवाचं मिनिंग असं आहे की हा एक प्रकारचा बेसिकली एक्नॉलेजमेंट आहे की एक फार एक ऑफिशियल फेस्टिवल झाला. तर याचं मिनिंग आहे ना, त्याच्यामध्ये राज्य उत्सव आहे. याचा अर्थ एवढेच नाही की पैसे शासन किती खर्च करतायत. शासनाने त्याला मान्यता दिली आणि त्याला एक ऑफिशियल फेस्टिवल म्हणून जाहीर केला. हा एक मोठा विषय आहे. पहिले शनिवारवाडा म्हणून महोत्सव होतं गणपतीच्याच काळात, निकलमाडींच्या काळातला विषय. त्याला पालिका स्पॉन्सर करायचं, तसं काही वेगळं नाही. आता करू आपण. आपला जो कल्चर डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे खूप सारे इश्यूज आहे, पण ते मी नंतर नक्कीच याच्यावरती करतो.